टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। रात्रपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि धरणाचे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। मी सध्या नॅशनल हायवे 6 वर आहे। आपण बघू शकता सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। तर सकाळच्या सुमारास बघितले तर पावसाचा जोर वाढलेला आहे। काल देखील रेड अलर्ट होता, मात्र काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती। पुन्हा रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक शेती पाणी खाली आली आहे। तर धरणाचे पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे। त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणीचा विसर्ग करण्यात येत आहे। तर वैनगंगा नदी पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे धापेवाडा बेरीजचे 15 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यामधून पाणीचा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठाचे नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।